नमस्कार मंडळी, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण तांदळाचे घावण बनवतोय. आता घावणे म्हटलं की कोकणचे स्पेशल. बनवायला सोपे आहेत बरं का, आणि मऊ लुसलुशीत जाळीदार. सकाळच्या घाईगडबडीत अगदी 5 मिनिटात सहज होणार आहे आणि प्रत्येकाला आवडतात बरं का. आता हे घावणे कसे बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, घावणीला कसं जाळी छान पडले, तितकेच लुसलुशीत झाले. आता बघूनच बघा, तुमच्या लक्षात येत असेल की जाळी किती छान पडलेली आहे. चला, आज आपण तांदळाची बनवतोय, तर त्यासाठी तांदळाच्या पिठीचे बनवतात किंवा तांदळाचे. आज आपण तांदळाची बनवतोय. त्यासाठी रात्री तांदूळ हा भिजत घालायचा आहे. सकाळी बनवायचे असतील तर रात्री भिजत घालायचा. तांदूळ रेशनचाच घेतलेला आहे. तुम्ही जुना कोणताही तांदूळ वापरू शकता. आता थोडासा पांढरा शुभ्र माझ्याकडे तांदूळ नव्हता, पण जो होता तो घेतला. 6 ते 7 तास भिजवलेला आहे बघा. आणि सकाळी घावणे बनवायचे होते म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे फिरवून घ्यायचं. तांदूळ छान भिजला आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेऊया. तांदूळ भिजवत असताना कमीत कमी 4 ते 5 तास, जास्तीत जास्त 6-7 तास भिजवावा. तांदळातील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला जर या तांदळात पाणी घातलं तर छान असं बारीक होत नाही. एकसारखं आपल्याला ते बारीक करून घेण्यासाठी पाणी सुरुवातीला जास्त घालायचं नाही. कमी पाण्यामध्येच आपल्याला हे फिरवून घ्यायचं. पाणी बघा मी किती घातलं, अगदी थोडंसं पाणी घातलं, फिरवून घेतलं आणि नंतर पाणी घातलं. साधारणतः 1 फुलपात्रच पाणी घातलेलं आहे. आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये नंतर पाणी घालायचं आहे. छान बारीक दळून घ्यायचं. रवा असेल तर घावणे तुटतात, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी त्याची पेस्ट बनवता ना, ते बारीक अगदी ते दळून घ्यायचं. आता हे छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. यामध्ये आपल्याला आणखी पाणी ॲड करायची गरज आहे, पण सुरुवातीला त्याची कन्सिस्टन्सी बघूनच पाणी ॲड करायचं. आणि तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगते. पाणी जर जास्त झालं तर 10-15 मिनटासाठी साईडला ठेवायचं. वरती जे पाण्याचा लेअर येतो तो काढून घेतला तर जास्तीचं पाणी काढता येतं. आता पाण्याचा अंदाज मी तुम्हाला सांगते. आणखी पाणी यामध्ये घालायची गरज आहे. सुरुवातीला चवीनुसार मीठ घालते आणि छान असं एकसारखं ढवळून घेते. मैत्रिणींनो, फुलपात्रामध्ये घेतलं की पटकन लक्षात येतं की आपल्याला पाण्याची आणखी गरज आहे का, जास्त पाणी झालं. हे बघा कन्सिस्टन्सी. आणि हे फुलपात्राला अशा पद्धतीने मिश्रण जर चिकटलं तर आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज नाही असं समजावं. ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. आता मीठ छान असं विरघळेपर्यंत छान एकसारखं ढवळून घेते. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि घावणे बनवण्यासाठी हा तवा मी वापरते. तव्याला न चिकटणारे छान असे घावणे जमतात. आता तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि तवा हा गरम झालेला असावा, त्यामुळे घावणीला छान अशी जाळी पडते. आणि हे बघा, हाय फ्लेमवरती सुरुवातीला मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे. फुलपात्राने छान असं मिश्रण यामध्ये ओतता येतं, त्यामुळे फुलपात्रानेच मी ओतून घेणार आहे. फुलपात्राच्या साह्याने अशा पद्धतीने मिश्रण पसरून घ्यायचं. जास्त जाडसर ठेवायचं नाही आणि जास्त पातळ नाही, अगदी जाळीदार असं. अशा पद्धतीने हाय फ्लेमवरती तुम्ही मिश्रण पसरून घेताना त्यावेळी जाळी छान अशी पडते. आणि जाळी पडली की झाकण ठेवायचं. अर्ध्या मिनटासाठी वाफ द्यायची आहे, जास्त वाफ द्यायची नाही. झाकण ठेवलं, अर्ध्या मिनटातच झाकण काढायचं. एका बाजूने छान असं तापलेल्या तव्यामध्ये भाजले जातात, दुसऱ्या बाजूने थोडा वेळ अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायचं. हे बघा, छान असं तव्यापासून अलगद साईडला होतं आणि त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. थोडंसं मिडियम फ्लेम केली, कारण मध्यभागी थोडासा करपू नये म्हणून. आणि पहिलाच घावणा आहे, थोडासा तव्याला चिटकेल, परंतु छान असे जमतात बघा नंतर. आणि किती छान अशी जाळी पडले बघा. न तुटणारा, तव्याला न चिकटणारे, झटपट होणारे, जाळीदार, मऊ लुसलुशीत घावणे बघा अशा पद्धतीने बनवायचे. आणि जाळी किती सुरेख पडले बघा. पहिलाच बनवला आहे तरी तो छान जमलेला आहे. आता राहिलेले पण घावणे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने वाफ बसली की एका भांड्यात काढून घ्यायचे. घावणे काढून घेत असताना ते लुसलुशीत असतात, त्यामुळे एखाद्या बांबूच्या बुटीत मी काढून घेते. तुम्ही त्या पद्धतीने एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. हे बघा, छान सुरेख अशी जाळी पडलेली आहे. आणि अशा पद्धतीने बुटीत काढले की थोडे थंड झाले की घडी करून ठेवता येतात. आता हे चहासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, एखाद्या भाजीसोबत छान लागतात. एक घावणा बनवला, दुसरा पण बनवून घेते. पुन्हा तेल थोडंसं लावून घ्यायचं. जास्तीचं तेल नाही लावायचं, थोडंसं तव्याला पुसून घेतलं की तव्याला घावणा चिटकत नाही. आणि घावण्याचं ज्यावेळी मिश्रण ओतून घेतो ना, त्यावेळी गॅसची फ्लेम जी आहे ना ती हाय ठेवायची. हाय फ्लेमवरतीच पसरून घ्यायचं, म्हणजे जाळी छान पडते. आणि हे बघा, अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. थोडंसं वाफ बसली की झाकण ठेवायचं, अर्ध्या मिनटासाठी वाफ द्यायची. अशा पद्धतीने दुसरा पण घावणा बनवून घ्यायचा. मैत्रिणींनो, छान होतात, झटपट होतात, कमी वेळामध्ये झटपट होणारे घावणे. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि दुसरा पण घावणा मी बनवून घेतला, तोही असाच काढून घेते बघा. हे बघा, किती छान असे
लुसलुशीत घावणे तयार आहेत. मैत्रिणींनो, आम्ही चहासोबत खाल्ले, मुलांच्या डब्यात बटाट्याच्या भाजीसोबत दिले. मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा.